नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. सुरुवातीलाच मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ. सगळी गणितं एका झटक्यात फिरली. उद्धव ठाकरे यांच्या एका निर्णयानं मुंबईचं राजकारण अखेर निघालंय ढवळून. मित्रांनो, मुंबईत उद्धव ठाकरेंचाच होणारा वहापूर. मित्रांनो, मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी घडामोड. भाजपासाठी नक्कीच अतिशय वाईट असणार. नेमकी काय खळबळ? मुंबईमध्ये आज नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतला सगळ्यात मोठा निर्णय, तर एकनाथ शिंदे पडले आजारी. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी मुंबईच्या संपूर्ण राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची सत्ता भाजप हातात घेणार होती. तोपर्यंतच उद्धव ठाकरेंनी अखेर घेतला मोठा निर्णय. तर एकनाथ शिंदेंनी देखील आपला निर्णय फिरवला. राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ. मित्रांनो, काय घडलं पडद्याच्या पाठीमागे? उद्धव ठाकरेंनी काय दिले संपूर्ण सांगून आपल्या नगरसेवकांना, आणि काय घडतंय जाणून घेऊया महत्त्वाची बातमी. मित्रांनो, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये अतिशय मोठा झटका बसल्यानंतर शिंदे सेना संपवण्यामध्ये भाजपचं सगळ्यात मोठं षड्यंत्र असल्याची बाब शिंदेंच्या मुंबईतील नेत्यांना आता वाटू लागली आहे. आपले नगरसेवक जास्त आले तर आपल्याला महापौर देण्यात येईल अशी भीती भाजपला होती. त्यामुळे आपले नगरसेवक भाजपने फोडले असा संशय शिंदेंच्या नेत्यांना मुंबईत आता वाटू लागलाय. यामुळे भाजपने मुंबईत एकतर्फी फक्त भाजपलाच मतं मागितली, शिंदे सेना दूर ठेवली असा आरोप देखील केला जात आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांनी आता सगळ्यात मोठा निर्णय घेतला असून मुंबईच्या राजकारणामध्ये ठाकरेंनी सगळ्यात मोठं विधान केलंय. मुंबईमध्ये महापौर ठाकरेंचाच होणार अशी माझी मनोमन इच्छा आहे आणि तो व्हायला पाहिजे, असं आज ठाकरेंनी मुंबईमध्ये आपल्या नगरसेवकांच्या मीटिंगमध्ये महत्त्वाचं विधान केलंय. मुंबई आपल्या हातातून निघून जाणार हे खरं वाटणार नाही. त्यामुळे स्वप्न जरी पडत असली काही लोकांना, तरी अजून वेळ गेलेला नाही, असं मुंबईमध्ये काही नेत्यांनी आपली विधानं जपून वापरण्यास उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. भाजपला मात्र तगडा झटका मुंबईतून बसतोय. मुंबईमध्ये भाजपला जर सत्ता ठाकरेंच्या हातात गेली तर भाजपा दुसऱ्यांदा विरोधामध्ये बसू शकते. ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. नेमकं पडद्याच्या पाठीमागे काय घडतंय हे देखील आता आपण जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठा एक बॉम्ब सोडला आणि तो बाण असा होता, देवाच्या मनात आलं तर मुंबईचा महापौर आपल्याच शिवसेनेचा होईल, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सगळ्या पत्रकारांसमोर आपलं मोठं वक्तव्य केलं. आणि सगळ्यांच्या नजरा ठाकरेंकडे पुन्हा एकदा फिरल्या. या खळबळजनक वक्तव्यामुळे ठाकरेंनी अजूनही मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या आहेत. कोणकोणते नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे येणार असा सध्या अंदाज लावला जात आहे. एकनाथ शिंदे इकडे आजारी आहेत. एकनाथ शिंदेंनी भाजपला पाठिंबा मागितला आहे, कारण एकनाथ शिंदेंना हवाय मुंबईचा महापौर. एकनाथ शिंदेंना माहीत आहे की भाजपला आपली गरज आहे. आपण जर भाजपसोबत गेलो नाही तर त्यांना मुंबईचा महापौर करता येणार नाही. त्यामुळे आम्हाला महापौरपद द्या अशी एकनाथ शिंदेंनी मागणी केली आणि एकनाथ शिंदे थेट आजारी पडले. आज महत्त्वाची बाब अशी आली की एकनाथ शिंदे यांची तब्येत खालावली असून त्यांनी सगळे त्यांचे कार्यक्रम रद्द केले आहेत. या पाठीमागे मुंबईच्या महापौर पदाचं काम तर नसेल ना, असा संशय सध्या व्यक्त केला जात आहे. एकनाथ शिंदेंनी मुंबईसाठी आपली फिल्डिंग लावली असून मुंबई महानगरपालिकेमध्ये आमचाच महापौर व्हावा अशी मागणी केल्याचं सध्या समोर येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला महापौरपद जर मिळालं नाही तर काय होणार, हा देखील सगळ्यात मोठा अंदाज लावला जात आहे. मित्रांनो, दुसरीकडे देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेली मुंबई महानगरपालिकेमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर उद्धव ठाकरेंची सत्ता भाजप हातात घेणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. अशातच उद्धव ठाकरेंनी आपल्या संपूर्ण नगरसेवकांना दिलेला संदेश म्हणजे मुंबईच्या आगामी काळामध्ये काय घडू शकतं हे देखील आता स्पष्ट होऊ लागलंय. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अतिशय चांगलं यश मिळालं असून त्या तुलनेमध्ये शिंदेंची शिवसेना कुठेच नाही, असं देखील वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेसेना बाहेर काढत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे सत्तेमध्ये जातील असं समीकरण समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आणि मनसेच्या 73 जागा, त्यानंतर काँग्रेसच्या 24 जागा, या 100 आणि इतरत्र काही लोकांना समोर घेऊन उद्धव ठाकरे 110 जागांपर्यंत पोहोचू शकतात. यामुळे मुंबईच्या राजकीय
इतिहासामध्ये उद्धव ठाकरे काय नवीन डाव टाकणार, राज्याच्या राजकारणात काय नवीन ट्विस्ट येतोय हे आता पाहावं लागेल. अजित पवारांनी आजच भाजपला थेट इशारा दिलाय. मुंबईत अजित पवारांचे 3 नगरसेवक असले तरी त्यांची किंगमेकरची भूमिका नाकारता येत नाही. मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीला पाठबळ देणार का, हा मोठा मुद्दा असतानाच अजित पवारांनी थेट बारामती घातली आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण या मुद्द्यावर त्यांनी शरद पवारांची चर्चा केल्याची सगळ्यात मोठी सूत्रांनी माहिती दिली आहे. दुसरीकडे मित्रांनो, मुंबईमध्ये अजित पवार कोणाला पाठिंबा देणार हे देखील अजून समजून आले नाही. जर त्यांनी ठाकरेंच्या प्रति आपली आत्मीयता दाखवली तर मात्र मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा एकदा नवीन ट्विस्ट आणत उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये मुंबईचा महापौर येऊ शकतो अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे. या सगळ्या कारणांमुळे मुंबईत आता पुढील 2 दिवसांमध्ये काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र मुंबईचा महापौर होण्यासाठी अजून 10 ते 12 दिवस वाट पाहावी लागेल असं नगरविकास खात्यानं स्पष्ट केलेलं आहे. या सगळ्या घडामोडी समोर येत असतानाच भाजप मात्र आता खूप टेन्शनमध्ये असल्याचं जाणवतंय. उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये जी लढत दिली ती लढत भाजपला अपेक्षित नव्हती, परंतु त्या प्रकारचं उद्धव ठाकरेंनी आपलं कॅडर मुंबईमध्ये पहिल्यापासूनच निर्माण केलं होतं. जरी सगळे नगरसेवक, आमदार, मंत्री सोडून गेले असले तरी उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे भाजपला मुंबईत फाईट दिली, ही फाईट भाजपला आगामी काळामध्ये मस्तीत महाग पडणार हे आता जवळजवळ निश्चित बनलंय. कारण की राज ठाकरे, उद्धव ठाकरे सत्तेच्या विरोधात जर राहिले तर सरकारला मुंबईतल्या महापौरांना सळो की पळो करून सोडतील अशी स्थिती सध्या मुंबईमध्ये निर्माण झाली आहे. एकंदरीत मुंबईचं राजकारण ठाकरे बंधूंनी आपल्या हातात ठेवल्याचं, ठाकरे ब्रँड मुंबईतून संपला नाही हे देखील आता सिद्ध होऊ लागले. जी भाजपा उद्धव ठाकरेंना आणि मनसेला घाबरत होती आता देखील महापौर होईपर्यंत घाबरली आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंनी आपले सगळे नगरसेवक एका हॉटेलमध्ये पुढील महापौर होईपर्यंत ठेवले आहेत. त्यांना कुठेही जाण्याची परवानगी नाही. याच्यावरूनच उद्धव ठाकरेंकडे हे नगरसेवक जाऊ शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे. काही नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे जाणारे असतील तर सत्ताबदल होईल का याकडे मुंबईकरांचं लक्ष आहे. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे नवीन बाजी मारतील का? आपल्या प्रतिक्रिया द्या. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.